नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा व्हिडिओ थोडा वेगळा नाही, कॉमन आहे. कारण बॅक टू बॅक आहेत ना, तुम्हाला काजूचे सीरीज चालू आहेत. काजूचेच व्हिडिओ बरेच तुम्हाला बघायला मिळतील. आता कोकणात चालू आहे काजूचा सीझन. आम्ही आणले होते गावावरून काजू. तर ह्याच्या आधी किंवा ह्याच्यानंतर आता ते सीरीज नाही सांगू शकत कोणती व्हिडिओ पहिली येईल. तर बरेच व्हिडिओ चालू आहेत काजूचे. तर त्यातलीच एक काजूची रेसिपी आहे, ती दाखवतो. आणि रेसिपी काय असणार आहे, काजू आणि कोलंबी. कोलंबीमध्ये काजू टाकणार होतो आम्ही, ओले काजूगर. तर काजूच्या बऱ्याच रेसिपी असतात. त्यातली बऱ्यापैकी जेवढं आम्हाला शक्य होतं दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. दाखवतो तुम्हाला साहित्य काय काय घेतलेलं आहे. त्याआधी इथे प्रिया आहे, आजची व्हिडिओ दाखवणार आहे, ती प्रिया रेसिपी दाखवणार आहे. तर इथे साहित्य बघा काय काय घेतलं आहे. तर सगळ्यात आधी आम्ही ओले काजूगर आहेत ते कापून त्यांना सोलून आणि उकडून घेतले आहेत. म्हणजे याला चीक असतो, तो आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती पडला असेल. तो चीक सगळा निघून जातो उकडल्यानंतर. त्याच्यानंतर इथे आम्ही कोलंबी घेतली आहे. मोठ्या साईजची म्हणजे मीडियम साईजची आहे बऱ्यापैकी कोलंबी आहे. त्याच्यानंतर इथे दाखवतो कांदा कापून घेतला आहे एक, ते कोथिंबीर आहे, एक टोमॅटो आहे. त्याचा कांदा हा 1.5च्या आसपास आहे आणि इथे वाटण घेतलं आहे. ओलं वाटण आहे. आलं लसूणची पेस्ट आहे या वाटीत. त्याच्यानंतर इथे आहे मीठ घेतलं आहे आणि आमचे हे नॉर्मल मसाले हळद, तिखट मसाला, लाल मिरची पावडर कलरसाठी आणि हे गरम मसाला. तर हे सगळं साहित्य आहे आणि इथं आता आपण सुरुवात करणार रेसिपीला. हा इकडं एक रताळा होता, तो असाच ठेवलेला आहे, त्यात काही विशेष नाही. तिथे बऱ्याच दिवस झाला तो पडून होता. त्याला पाण्यावरती ठेवलं तर त्याला कोंब बघा किती आलेत. त्याचा काही उपयोग नाही, पण जस्ट असं ठेवून दिलं आहे, इग्नोर करा. तर सगळ्यात आधी आम्ही या टोपामध्ये बनवतोय रेसिपी. तर इथे सगळं साहित्य तर तुम्हाला दाखवून झालंय. नंतर एक टोप घेतलाय, तो आम्ही गरम करत ठेवतो. टोप बऱ्यापैकी गरम झालाय आणि आत्ता आम्ही त्याच्यामध्ये तेल टाकून घेतोय. 1-2 चम्मच तेल असणार आहे. नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. तर आम्ही एक मिडियम साईजचा एक 1.5 किंवा 2 कांदे पकडा. कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. थोडंसं कांद्याने कलर चेंज केला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं लसूणची पेस्ट. 1 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून ती पण मिक्स करून घ्यायची. आणि आता दोन्ही मिक्स झाल्यानंतर टोमॅटो घेतला होता, तो टोमॅटो ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला आणि तो पण तेलामध्ये परतायचा आहे. आत्ता आहे ना, आपण कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट वगैरे मिक्स करून घेतले आणि आता वेळ आहे मसाले टाकायचे. सगळ्यात आधी आपण हळद टाकून घेतलं 1 चम्मच. त्याच्यानंतर आपला तिखट मसाला आणि 1 चम्मच लाल मिरची पावडरची कलरसाठी वापरणार आणि थोडंसं गरम मसाला पण वापरायचा आणि हे सगळे मसाले आहेत ना, मिक्स करून घेऊया आपण. मसाला मिक्स केल्यानंतर आहे ना, आपण ओलं वाटण घेतलं होतं. एक मोठा म्हणजे मीडियम साईजचा चम्मच आहे, 1-1.5 चम्मच वाटण त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. मसाल्याला कलर आला आहे आणि आपला जो घरगुती मसाला आहे त्याला छान कलर येतो आणि ग्रेव्ही बघा कशी झाली. थोडंसं ओलं ठेवणार आहोत आम्ही, म्हणजे रस्सा ठेवणार आहे ना, थोडा रस्सा वगैरे ठेवणार आहोत. तर अजून कोलंबी आणि काजू काजू मिक्स करायचे आहेत आपल्याला. तेल सुटलं आता वाटणारा सगळे मसाले वगैरे टाकल्यानंतर. आता वेळ झाली कोलंबी मिक्स करून घ्यायची. तर आम्ही कोलंबी स्वच्छ धुवून सोलून वगैरे घेतली होती साल काढून. आता ती या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. काजू आहेत ना, आपण काजू थोडे मागून टाकायचे, म्हणजे उशिरा टाकायचे एक कड वगैरे आल्यानंतर. कारण काय माहिती आहे, काजू जर बघायला ना तर आपण ह्याला साल असते आणि चीक असतो ना, तो निघण्यासाठी एक उकळी घेतली होती गरम पाण्यात. त्यामुळे ते थोडेसे सॉफ्ट होतात. तर लगेच ह्या कोलंबी टाकल्या किंवा त्याच्याबरोबर टाकायचे नाहीत काजू, तर ते जास्त असे मेल्ट होतात, म्हणजे नरम होऊन जातात आणि खायला मजा नाही येत. तर थोडंसं आता चवीपुरतं या सगळ्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजाने आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कोलंबीला थोडं पाणी सुटतं आहे, त्यामुळे आधी सुकंच वाफवायचं आहे ना आपण. झाकण ठेवणार आहे. तर आता मी त्याच्यामध्ये झाकण ठेवून घेतो आहे, म्हणजे याला पाणी सुटेल थोडं. एक झाकण ठेवून घेतो आहे, एक 5 मिनटं, 5 ते 7 मिनटाचं झाकण ठेवून नंतर परत एकदा उघडून बघणार आहोत किती पाणी सुटलं वगैरे. तर 5 ते 7 मिनटं झालेत. आम्ही वरती थोडंसं पाणी पण टाकलं होतं आणि बघा यामध्ये काहीच पाणी नव्हतं आम्ही ॲड केलं. तर एवढं सगळं पाणी सुटलेलं आहे कोलंबीला आणि याच्यामध्ये जर तुम्हाला सुकी बनवायची असेल ना, तर पाणी टाकायची गरज नाही लागणार.
तुम्हाला भाकरी वगैरे सोबत खायचं असेल तर थोडंसं पाणी ॲड करायला लागणार. तर हे जे प्लेटमध्ये पाणी आहे ना तेच आम्ही आणि जास्त नव्हतं घेतलं, थोडं पाणी घेतलं होतं. तर तेच पाणी आम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून घेतो आहे. ते पाणी थोडंसं गरम पण होतं, त्यामुळं वेगळं काय ॲड करायला लागणार नाही. तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे तसे तुम्ही ॲड करू शकता पाणी. तर आत्ता आम्ही ग्रेव्ही तयार केली आणि त्याच्यामध्ये हे काजू मिक्स करून घेतो आहे. काजूचं लक्ष ठेवायचं की काजू जास्त वेळ त्याला शिजून नाही द्यायचे आहेत. जे ओव्हरकुक झाले ना तर ते एकदम सॉफ्ट होऊन जातात आणि खायला मजा नाही. काजू दाताखाली असे चावता आले पाहिजेत व्यवस्थित. नाही तर एकदम जास्त पाणी वगैरे टाकलात ना तर तुम्ही त्याचे जे सॉफ्ट असतात ना एकदम एकदम पिठासारखे होऊन जातात. तर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि जर का तुम्हाला पाणी ग्रेव्ही जसं बघा बोललो होतो आम्ही थोडंसं ग्रेव्ही वाढवतो आहे कारण एकदमच सुकं होतं आहे. एक अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायला आणि एक छान अशी उकळी येऊन द्यायची आहे. फक्त लक्ष ठेवायचं आहे जास्त शिजून नाही द्यायचं आहे. चला एक उकळी येईपर्यंत एक ब्रेक घेऊया आणि इथे दुसरं असणार आहे म्हणजे भाकरी. तर 2 भाकऱ्या बनवायच्या आहेत आम्हाला. तर त्या भाकऱ्या बनवून घेऊया तोपर्यंत. भाकरीच आहे ना? हो. तर इथं प्रिया आहे ना भाकरी बनवून घेणार आहे. पीठ भिजवून ठेवलं, गोळे करून घेतले. तर इथे उकळी येईपर्यंत ह्या 2 भाकऱ्या बनवून घेणार. तर रश्श्याला बघा म्हणजे जो पाणी टाकला होता ना रश्श्यासाठी परफेक्ट आता आटलं आहे ते आणि बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. तर आता वेळ आहे ती कोथिंबीर टाकायची. आपली जी भाजी आहे ना तयार झालेली आहे काजू कोलंबीची आणि आता कोथिंबीर टाकून घेऊया. इकडे रेडी झालं आहे. इथे भाकऱ्या बनवल्यात 2 आणि इकडे हे बघा इथे आहे चिकनची टिक्की बनवतो आहे. इथे कढई ठेवलं आहे तेलाला आणि याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे टिक्कीचा. नक्की जाऊन बघा जर तुम्हाला बघायचं असेल. याच्यात काय नाही चिकन घेतले मिक्सरला त्याला स्मॅश केलं, बारीक केलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमॅटो घेतला आपण याच्यात? टोमॅटो नाही घेतला. कांदा घेतला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट आणि आपले घरगुती मसाले वापरलेत आणि ब्रेड आहेत ना, ब्रेड पण मिक्सरला बारीक करून त्याच्यात मिक्स केलं आहे आणि याचे गोळे करणार आणि आपण याचे फ्राय करणार आहे. पुढे दाखवतो तुम्हाला कसे. तर याच्यात ना असे आपल्याला जशा ज्या शेपमध्ये पाहिजे तसे असे टिक्की टाईप गोळे बनवायचे आणि ते तेलामध्ये फ्राय करायचे, डीप फ्राय करायचे. तर असे व्यवस्थित तुम्हाला गोल पाहिजे बॉल पाहिजे असतील बॉल करायचे, तुम्हाला टिक्की पाहिजे टिक्की बनवू शकता. छान लागतात क्रिस्पी आणि हे बोनलेस आहेत. म्हणजे चिकन जो आणतो ना ते बोनलेस चिकन आणायचं आणि त्याचे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. म्हणजे मिक्सरला बारीक केलं ना ते एकदम सॉफ्ट होतं आणि खायला पण टेस्टी असतात. तर हे जस्ट असं एक तोंडी लावणं काय बोलतात चकना आयटम आहे. भारी लागतात चिकनचे टिक्की म्हणा किंवा चिकनची वडी म्हणा काही म्हणा खायला तर चव एक नंबर असते. चला हे तर आपली रेसिपी तयार झाली आहे. पुढची तयारी दाखवतो काय असणार आहे ते. तर म्हणजे आपण जे मगाशी टिक्की बनवत होतो ना चिकन टिक्की ते इथे बघा मस्त उकळत आहेत. इथे आपल्या बऱ्यापैकी तयार पण झाले आहेत आणि इथे आता हा शेवटचा लॉट आहे तो झाल्यानंतर फायनल आपला पूर्ण आजची डिश रेडी आहे. डिश दाखवतो. तर मगाचपासून आपण जी डिश बनवली होती ना ती रेडी झाली आहे आणि इकडे आपले आचारी पण रेडी आहेत. टेस्टिंग करून झाले इथं आणि आत्ता तुम्हाला मेन म्हणजे आपली आजची रेसिपी पूर्ण रेसिपी दाखवतो आहे. तर इकडे बघा इथे आपला आजचा पूर्ण मेनू तयार आहे. इथे बघाल ना तर एकदम छान असं लूक आलं आहे. आज आज जो ताट आहे ना पूर्ण भरलेलं दिसतं आहे. तर इथे आपली जी मेन भाजी होती जी आजच्या व्हिडिओचा मेन प्रमुख आकर्षण काजू आणि कोलंबीची भाजी तयार झाली. कलर छान आला एक नंबर तोंडाला पाणी सुटले कधी खातोय असं झालं. इथे कांदा घेतला आहे आपला आणि त्याच्यानंतर इथे घेतला आहे टिक्की आहे जे आपण चिकन टिक्की बनवलं ते आहे. त्याच्यानंतर भाकरी आहे आणि इथे भात आहे आपला गावाकडचा तांदळाचा भात. तर पूर्ण आजचा असा रेसिपी आज पूर्ण ताट बघा भरलेलं दिसते. तर एक नंबर झालं आहे. आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं झालं आहे ते. तर एक खास मारून घेतो इकडे बघा. इकडे एक भाकरी आहे आणि याच्यामध्ये आपण आता जो घेणार आहोत ना काजू आणि कोलंबीचं कॉम्बिनेशन मिक्स करून घेणार आहोत एकाच घासामध्ये. हे बघा एक नंबर झालं. तर काजू आणि कोलंबीचा जो कॉम्बिनेशन आहे ना भन्नाट लागतो एक नंबर. कोलंबी तर सगळ्यात भारीच असते. त्यात काजू टाकले ते पण ओले काजू. एक नंबर बघूनच बघा भारी वाटतं. एक नंबर छान झालं. हे तुम्हाला दाखवतो टिक्की. टिक्की आम्ही दररोज बनवत असतो. बघा हे पण एकदम सॉफ्ट असतं आणि गरम असतं ना त्यावेळेस भारी लागते. हे पण छान एकदम भारी लागते. तर आजचा मेनू हा असा आता पुढे चालू राहणार आहे. तर आम्ही हा सगळा आता मेनू संपवायला सुरुवात करतो आहे. तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.
चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.